सुवर्तमान त्याचा 8वा अध्याय 4 ते 15. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी जो दृष्टांत आहे ना, प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलाय पेरणाऱ्याचा दृष्टांत. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी काय सांगते? पेरणारा बी पेरीत गेला. हालेलुया. बायबल काय सांगते? पेरणारा बी. हालेलुया. कुठं पेरणी करतो? पेरणारा शेतामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि शेतामध्ये जमिनीमध्ये काय करतो तो? पेरणी करत असतो. काय करत असतोय? पेरणी करत असतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला खूप गहन गोष्टी त्या ठिकाणी बघा. तुम्ही आपण पाहतो पेरणार आपलं बी पेरावयास निघाला आणि तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडविले गेले, आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगून 100 पट पीक आले. असं सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकव्यास कान आहे तो ऐको. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी काय सांगतं प्रियांनो? तो जमिनीविषयी सुरुवातीला तो सांगत आहे. हालेलुया हालेलुया. बायबल काय सांगते? जमिनीविषयी. जमिनीचे प्रकार या ठिकाणी सांगितले. कुठले कुठले जमिनी? वाटेवर जे रस्ता तिथं कधी नांगरणी झालेली नाही. हालेलुया. जिथं कधी कोळपणी झालेली नाहीये, जिथं कधी खुरपणी झालेली नाहीये. हालेलुया. ती जमीन आहे. आणि ती जमीन बायबल या ठिकाणी पेरणारा बी पेरत गेला, काही बी वाटेवर पडली. हालेलुया. कारण जी वाटेवरची जमीन जी आहे ना, ती निबार आहे, कंटक आहे. हालेलुया. वाटेवरची जी जमीन आहे ना, ती रहदारी आहे. त्याच्यावर माणूस लोक चालत आहेत. त्याच्यामध्ये पेरणाऱ्याला ना, जरी त्या ठिकाणी जरी पेरलं, हालेलुया, ते वाटेवर लोक ये जाव करून तिथं त्याला जे कोणी जे पेरलेलं आहे का नाही, जो नको तोच काय करतो, पेरलेल्या भूमीतून काय करतो, काढून घेतो. कारण ते लोकांच्या समोर आले येते. हालेलुया. समजा एखाद्याची मौल्यवान वस्तू, एखादा व्यक्ती रस्त्याने चाललेला आहे, त्याची मौल्यवान वस्तू वाट्याला पडली. एखाद्याचा मोबाईल पडला, एखाद्याचे पैसे पडले. सोनं थोडं लहान असते, लवकर दिसत नाही, पण चुकून एखाद्याचं सोनं पण पडलं. हालेलुया. आणि एखाद्याची नजर गेली, तो म्हणतो का राहू दे तसंच. काय करतो? पटकन उचलतो, खिशात टाकतो. हालेलुया. पैसे पडले, पैसे गावले, पटकन उचलतो, खिशात टाकतो. सोनं सापडलं, पटकन उचलतो, खिशात घालतो. मोबाईल कोणाचा गेला, पहिलं सिम कार्ड काढून टाकतो, परत खिशात टाकतो. हालेलुया. कारण मौल्यवान आहे. मग ते पडलंय कुठं? ते पडलंय कुठं? वाटेवर पडलंय. पण हाच मोबाईल, हेच सोनं किंवा हेच पैसे जर घरात असतील तर, घरात असतात तर कुठं जाणार आहे का? नाही. वाटेवरची जी जमीन आहे ना, ती जमीन दर्शवली आहे. एक प्रकारची अशी जमीन आहे की तिथून रहदारी सारखी आहे. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. मग ही जमीन काय करते? बी आपल्या आतमध्ये घेत नाही. जमीन काय करते? ही बी आपल्या आतमध्ये घेत नाही. कारण निबार आहे, खडूक आहे, एक तन्नकपणा आहे, त्या ठिकाणी कठीणपणा आहे. बी कुठं मुरलं जातं? एकदम जिथं पोकळ जागा आहे. कुठं पेरलं जातं? जिथं पोकळ जागा आहे. पण ज्या जमिनीवर पडलंय ही कसली जागा आहे? निबार आहे, वाटेची जागा आहे. हालेलुया हालेलुया. लोक येऊन जाऊन ती जागा निबार झालेली आहे. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी सांगते की ही एक काय जमीन आहे. प्रेज द लॉर्ड. पहिलं आपण काय कर, जमिनीविषयी समजून घ्या. ही एक जमीन आहे. दुसरी आपण या ठिकाणी
काही बी वाटेवर पडले ते तुडवले गेले, आकाशातील पाखरांनी खाऊन टिपले. काही खडकाळीवर पडले ते ओलावा नसल्यामुळे उगतच वाळत गेले. हालेलुया. काही खडकाळ जमीन आहे, ही वाटेची जमीन पण रोजता येणार जाणार आहे, त्यामुळे कोणीतरी टिकून जात आहे. हालेलुया. खडकाळ जमीन ती पण निभार आहे, तिथं बी नांगरलं नाही, कोळपलं नाही, काही नाही. हालेलुया. तिथं पण नांगरलं नाही, काही नाही, काही नाही. ही जमीन काय आहे त्या ठिकाणी? निबारडक जमीन आहे. तिथं पेरलंय तर खरं, पण ते बी बुजलं तर पाहिजे, जमिनीत गेलं पाहिजे. ती तिथं जाऊन जमिनीच्या आतमध्ये गेल्यानंतर ती मेलं जात आहे. त्याची मुळं कुठं खाली 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 जातात. पण खाली मुळं खाली जायला जागा नसल्यामुळे ती काय होते, काही खडकाळीवर पडले ते ओलावा नसल्यामुळे उगतच वाळून गेले, त्याचं मुळच वाळून गेलं. खडकाव पाणी कसं पळून जातं, मुरत नाही लवकर. हालेलुया. ते तिथे त्याला जे पाहिजे तेवढं त्याला काय तिथं भेटलं नाही. म्हणते ही काय, ही खडकाळ ही पण एक जमीनच आहे. बघा पुढे आपण बघूया. काही बी काटेरी झुडपामध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याच्याबरोबर वाढ त्याची वाढ खुंटवली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरी एक भूमी आहे, ती जमीन चांगली असेल, ती जमीन चांगली आहे, पण बी उगवण्यासाठी त्याला पाणी पाहिजे, त्याला सूर्यप्रकाश पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला खाल्लं पाणी तर भेटत असेल, जमीन चांगली या कारणानं, पण त्याच्या आजूबाजूनी जी काटेरी झाडं आहेत ना, ती झाडं त्या पिकाला वाढू देत नाहीत. ही जमीन पण काय चुकीची आहे, कारण तिथं पिकच येत नाही. बी मुरलं जातंय, त्याला पाणी पण भेटतंय, पण त्याला पुरेसा पाणी भेटतंय, पण पुरेसा त्याला फक्त पाण्यावरती जगत नाही ना. झाडाला सूर्यप्रकाश पण पाहिजे, ऊन पण पाहिजे. बायबल या ठिकाणी काय सांगते, कडची झाडं झुडपं, काटेरी झाडं झुडपं, त्याने काय केलं, ती वाढू देत नाही. पण ही पण एक काय जमीन आहे, आणि बायबल या ठिकाणी सांगते याही जमिनीत पीक येत नाही. पण चौथ्या प्रकारची जमीन आहे बघा. काही चांगल्या जमिनीत पडले ते उगून 100 पट पीक खाले. असे सांगतो मोठ्याने म्हणाला, ज्याला कान आहे त्याने ऐकू. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी तुम्हाला आणि मला प्रियानो 4 प्रकारच्या जमिनी पाहायला भेटतात. हालेलुया. 4 प्रकारच्या जमिनी, आणि या 4ही प्रकारच्या जमिनीचं विश्लेषण प्रभूने काय केलं, 9 वचनापासून आपल्याला खाली प्रभूने दिलेलं आहे. तुम्हाला आणि मला पाहायला भेटतं. तो त्याला म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु इतरांना ती दाखलेली सांगितली आहे, अशासाठी की त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांनी समजू नये. हा दाखला असा आहे, बी हे देवाचं वचन आहे. बी काय, बी काय, हालेलुया. पेरणारा कोण आहे? पेरणारा पास्टर आहे हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बी हे देवाचं वचन आहे आणि पेरणारा ते पास्टर आहे. रानातलं बी तिथं पेरायला, तिथं शेतकरी आहे. ही पण एक शेतकरी आहे, पण या शेतकऱ्याचं नाव पास्टर आहे. तो मेंढपाळ आहे. हालेलुया. तुझा पुन्हा त्रास सुरू झाला, तू एक तर नव्हती, तीच बरं होतं काय. मग बायबल या ठिकाणी काय सांगते की जमिनीविषयी, मग या पुढे या जमिनीची परमेश्वर काय सांगतोय की बी हे देवाच्या राज्याचं वचन आहे. मग आता पेरणारा बी पेरीत गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक खडकाळ जमीन आली. हालेलुया. एक वाटेवरची जमीन आली, एक काटे जोडक असणारी जमीन आली, आणि एक सुपीक जमीन आली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेरणाऱ्याने पेरण्यामध्ये कुठे कमतरता केली का? हालेलुया. मला सांगा, पेरणाऱ्याने पेरण्यामध्ये कुठे कमतरता केली का? तो पेरतच गेला. हालेलुया. पेरणाऱ्याने कुठे कमतरता केली का? तो पेरतच गेला. पण उगवलं कुठं? उगवलं कुठं? चांगल्या जमिनीत. कुठं
कुठं उगवलं? बायबल सांगतं बी हे देवाच्या राज्याचं वचन आहे, जमीन हे तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. बी हे देवाच्या राज्याचं वचन आहे, पण जमीन जी आहे ना ते तुम्ही आणि मी आहोत. बाकीच्या 3 जमिनी वचनाला, त्या बेला जी बी आहे त्या बियाचा स्वीकार नाही केला, बी आपल्यामध्ये नाही घेतलं, म्हणून त्या ठिकाणी फळ नाही आलं. पण एक सुपीक जमीन आहे, त्या सुपीक जमिनीने काय केलं? बी पेरणाऱ्याने पेरलं, बी आपल्यामध्ये ग्रहण केलं, त्या जमिनीने साथ दिली. ती जमीन होती सुपीक जमीन. हालेलुया. सुपीक जमिनीने काय केलं? बी आपल्यामध्ये घेतलं. काय केलं? बी आपल्यामध्ये घेतलं. बी आपल्यामध्ये घेतलं, त्या बीला खत पाणी दिलं आणि ती बी वाढू दिलं. ती बी थोडं बी त्याचा अंकुर फुटला, त्याचं रोपड झालं, रोपड्याचं झाड झालं, झाडाला फळ आलं. बायबल सांगतं जे झाड फळ देत नाही ते अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला आणि मला परमेश्वराने फळ देण्यासाठी बोलवलं आहे. आणि बायबल या ठिकाणी काय सांगते? सुपीक जमिनीमध्ये जे पेरलं ना ते फळ घेऊन आलं, 100 पट पीक घेऊन आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी गेल्या रविवारी सांगितलं होतं, देवाचं वचन तुम्हाला आणि मला नवीन जीवन देतं. देवाचं वचन तुम्हाला आणि मला संजीवन देतं. देवाचं वचन तुम्हाला आणि मला छुटकारा देतं. देवाचं वचन तुम्हाला आणि मला हरेक बंधनातून, आजारातून, रोगातून, मरेतून काय करतं? संरक्षण करतं. हालेलुया. बायबल या ठिकाणी काय सांगते? सुपीक जमीन हे तुम्ही आणि मी बनलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेरणार तर मी पेरी केलं, त्याने खडकाळावरती पेरलं, काटेरी झुडपामध्ये पेरलं, वाटेवर बी पेरलं, काय सुपीक जमिनीमध्ये पण पेरलं, पण उगवलं कुठं? जिथं सुपीक जमीन आहे. आज भूमी कुठली, जमीन कुठली? आपलं हृदय ही परमेश्वरासाठी भूमी आहे, जमीन आहे. परमेश्वरासाठी आपलं हृदय हे काय? भूमी आहे, जमीन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 3 वर्षापासून, 2 वर्षापासून, 4 वर्षापासून 4 परिवार चर्चमध्ये येतात. 4 वर्ष झालं 4 परिवार चर्चमध्ये येतात. एक परिवार 4 वर्ष झालं चर्चमध्ये यायला लागला. दुसरा परिवार 4 वर्ष झालं चर्चमध्ये येऊ लागला. तिसरा परिवार 4 वर्ष झालं चर्चमध्ये येऊ लागला. चौथा परिवार 4 वर्ष झालं चर्चमध्ये येऊ लागला. 4ही परिवार 4 वर्षापासून चर्चमध्ये आले. एक परिवाराने काय केलं? प्रभूमध्ये आला, चर्चला येऊ लागला, प्रार्थना करू लागला. हालेलुया. देवाचं वचन तो वाचू लागला, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगू. हालेलुया. देवाच्या वचनाप्रमाणे तो जीवन जगू लागला. हालेलुया. जेवढे वाईट गुण त्याच्यामध्ये होते ते निघून गेले, जेवढे नशा त्याच्यामध्ये होते ती निघून गेली, जेवढं पाप त्याच्या जीवनामध्ये होते ते दूर झालं. देवाने त्याला अधिक आशीर्वादित केलं. हालेलुया. बाकीचे 3 परिवार तसेच राहिले. 4ही परिवार चर्च मध्ये आहेत. 2 परिवार निघून गेले, तिसरा परिवार जायच्या मार्गावर, पण एक परिवार आहे तो टिकून राहिला. रिझन काय? पास्टर तोच आहे. 4ही परिवारांचा पास्टर कोण आहे? एकच आहे. 4ही परिवारांसाठी प्रार्थना कोण करते? एकच पास्टर आहे. 4ही परिवारांना वचन कोण देतंय? एकच पास्टर आहे. पण एकाची उन्नती होते, एकाची अधोगती होते, एकाची प्रगती होते, एकाचं जीवन आशीर्वादित होतं, एकाचं पाप निघून जातं, एकाचं जीवन शुद्ध होतं, एकाच्या जीवनामध्ये धार्मिकता वाढते, बाकीच्या 3 मध्ये नाही वाढत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण 4ही परिवार 4 वर्ष झालं चर्च मध्ये, मग एकच परिवार का आशीर्वादित झाला? बाकीच्या 3 परिवारांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझा शेजारी आशीर्वादित होत आहे, माझा शेजाऱ्याचं पूर्ण परिवाराचं तारण होत आहे, माझा शेजाऱ्याचं पूर्ण परिवार प्रभूमध्ये आहे, माझं परिवार का नाही? माझा शेजारी एवढा आशीर्वादित आहे, आम्ही दोघं सेम चर्च मध्ये,
सेम पास्टर आहे आम्हाला, सेम वचन आम्ही ऐकतो. प्रॉब्लेम कुठे आहे? हालेलुया. प्रॉब्लेम हे काय? भूमीनं साथ दिली पाहिजे, जमिनीनं साथ दिली पाहिजे. जमीन स्वतःला काय केलं पाहिजे? सुपीक केलं पाहिजे. वचन घेण्यायोग्यतेच आपलं बनवलं पाहिजे. भूमी, जमीन, तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो. जो वचन आपल्या हृदयामध्ये येईल, जो वचन, जे देवा वचन हे देवाचं बी आहे. हालेलुया. बी हे काय? देवाचं वचन आहे. जो वचन ग्रहण करेल, वचनाला प्राधान्य देईल आणि वचनाप्रमाणे जीवन जगेल, बायबल सांगतो तो पुष्कळ फळ घेऊन येईल. आज अनेकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, अनेकांचं जीवन पहिल्यासारखंच तसंच आहे, पण अनेकांचं जीवन डोळ्यासमोर तुमच्या बदललेलं आहे. हालेलुया. तुमच्या डोळ्यासमोर, अरे हा काल आलेला परिवार आणि देवाने एवढ्याच्या जीवनामध्ये काम केलं. काल आलेला पोरगा, काल आलेली पोरगी, कालचा परिवार आहे. एक 6 महिने सुद्धा नाही झालं, आम्ही 5 वर्ष झालं, पण आमची परिस्थिती सेम आहे. परिस्थिती बदल नाहीये. नशा आमच्या परिवारातून दूर नाहीये, व्यसन आमच्या परिवारातून दूर नाहीये. आमची परिस्थिती गरिबीतीच राहिलेली आहे. आमच्या परिवाराने शैतानी बंधनं तुटलेली नाहीये. रिझन काय आहे? काल जो दुष्टात्माने पिडलेला परिवार, जो रोगाने पिडलेला परिवार काल आला आणि त्याने छुटकारा प्राप्त केला, आशीर्वाद प्राप्त केला. पण आम्ही आज 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 4 वर्ष झालं प्रभू मध्ये आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत. त्याच्या जीवनामध्ये कार्य झालेलं आहे. जो आला त्यावेळेस धुळेला होता, आता परमेश्वर त्याला सिंहासनावर बसलाय. काय परमेश्वर पक्षपात करतोय? काय परमेश्वर भेदभाव करतोय? नाही. परमेश्वर पक्षपात नाही करत, परमेश्वर भेदभाव नाही करत. बायबल सांगतो जी भूमी वचन देवाचं बी आपल्यामध्ये ग्रहण करेल, हालेलुया, जी भूमी देवाचं वचन ग्रहण करेल, जी बी ग्रहण करेल आणि पुष्कळ फळ देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून गेल्या रविवारी सांगितलं, जो वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, परमेश्वर त्याला आशीर्वाद करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगते फक्त ऐकणारे असू नका, कृती करणारे असा. जो कृती करतो ना, परमेश्वर त्याला आशीर्वाद करतो. हालेलुया. दिवसभर ऐकायचं, संध्याकाळी काहीच नाही कळलं. हालेलुया. काय असं झालं? रिझन काय? कारण काय बाबा? कारण हे की आम्ही आमच्या देवाचं जे वचन जे आमच्यासाठी आलं, आमची परिस्थिती बघून आलं, आमची अवस्था बघून आलं, आमच्या परिस्थितीमध्ये जे देवाचं वचन आम्हाला सांगत होतं, ते वचन आम्ही परिस्थितीनुसार ते स्वीकारलं नाही. आजारासाठी हे वचन आहे की प्रभूला बसलेल्या महाराजच्या बळाने हरेक रोग्याला, हरेक आजाराला आरोग्य भेटलेलं आहे. पण त्या आजाराने देवाचं वचन हे ग्रहणच नाही केलं, काय देव त्याला आरोग्य देईल? हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हटलं मला ताप आलाय, पण इंजेक्शन त्याला दे, मला देऊ नको. इंजेक्शन त्याला दे, मला देऊ नको. गोळी त्याला दे, मला देऊ नको. बरं होईल का? जो आजारी आहे त्याला तर ग्रहण करावं लागेल, त्याने ते इंजेक्शन घ्यावं लागेल, त्याने तर गोळी घ्यावी लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी मंडळीमध्ये जाऊन 6 महिने झाले होते प्रभू. 6 महिन्याच्या आत मला पवित्र आत्म्याचं दान भेटलं. माझ्या अगोदर 10 वर्षाच्या अगोदरचे लोक आहेत चर्चमध्ये. 10 वर्ष, 6 महिने, 10 वर्ष असून, 15 वर्ष असून त्यांना पवित्र आत्म्याने कधी स्पर्श नाही केला. नो गॉड गिफ्ट प्राप्त नाही झालं. अहंकाराने मी पणाने सांगत नाही, पण जेवढं तुम्ही देवाला समर्पण कराल ना, जेवढं तुम्ही देवाला जटून शोधण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढा परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल. बायबल सांगतो जो जटून शोध करतो देव त्याला प्राप्त होतो. जो रविवारी येतो, गेल्या रविवारी सांगितलं आमुषा पौर्णिमेच्या सारखे खेड्या घालतो ना, त्याला देव नाही प्राप्त होत. प्रियांनो, देवाकडे आल्यानंतर देवाचा शोध करणं गरजेचं आहे. होय, देवाने आलो तुम्हालाच भेटलाच पाहिजे. तुमची डिमांड ही पाहिजे, प्रभू आज मी मंदिरामध्ये चाललेलो आहे, प्रभू उद्याच्याला मी चर्चमध्ये जाणार आहे, उद्या जाण्यासाठी माझे मार्ग तू मोकळे कर. आज शनिवारची तुमची प्रेयर पाहिजे. उद्या मला चर्चमध्ये जायचंय प्रभू, तू
माझ्याशी त्या ठिकाणी बोलला पाहिजे. उद्याच्याला मी चर्चला जाणार आहे प्रभू, आज मी त्याची तयारी करत आहे. ही तयारी करत आहे की उद्या परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला पाहिजे, त्याच्या दृष्टांताच्या द्वारे माझ्याशी बोलला पाहिजे. देवाने माझे मार्ग मोकळे केले पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही कधीची तयारी आहे? जो झटून शोध करतो ना, बायबल सांगते त्याला परमेश्वर प्राप्त होतो. तो अगोदर उद्याची तयारी तो आज करतो. उद्या प्रभू पास्टर प्रचार करेल, मला त्यांच्याद्वारे माझ्या जीवनाशी लागणारं मला वचन येऊ दे. तेव्हा एक असं अद्भुत वचन होते की जे वचन माझ्या जीवनामध्ये काय करेल, चमत्कार घडून आणेल आणि माझं जीवन परिवर्तित होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठा चमत्कार कोण आहे? कुठला माहिती आहे? मुर्दा जिवंत झाला चमत्कार नाही. लग्न चालू लागला हा चमत्कार नाहीये. बाहेर ऐकू लागला, मुका बोलू लागला हा चमत्कार नाहीये. सर्वात मोठा चमत्कार हा एक पापी पश्चाताप करतो आणि प्रभूला आपलं जीवन देतो. सर्वात मोठा चमत्कार आहे. बायबल सांगतो तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानं, जेव्हा तुम्ही तुमचं पापाचं जीवन सोडून देवाला जीवन सरळ जीवन देताना स्वर्गामध्ये स्वर्गदूत आनंद करतात. कुणासाठी? एक पापी पश्चाताप करून देवाला जीवन समर्पित करतो. हालेलुया. लंगडे चालले आहेत का? चालले चर्चमध्ये. बहिरीमुखे बोलले नाहीत का? बहिरीमुखे बोलले चर्चमध्ये. दुष्टात्मा निघले नाहीत का? निघले चर्चमध्ये. किती चर्चमध्ये? सगळे लोक आले तर मला वाटतं की 500 लोक आपल्या स्वतः मंडळीची होती. 600 लोक आतापर्यंत. इथं बसायला नाही आणि मग गाव इथं तयार होईल. इथं तयार होईल 600-700 लोक. सगळे लोक चमत्कार झाले, सगळे लोक चर्चमध्ये आले. चमत्कार हा आहे की तुमचं जीवन परिवर्तित होईल. चमत्कार हा तोपर्यंत नाहीये जोपर्यंत आपलं हृदय तयार करत नाही देवाचं वचन ग्रहण करण्यासाठी, आणि हृदय मान्य करून चालत नाही आपलं जीवन त्या वचनावर चालण्यासाठी. जोपर्यंत आपलं हृदय तयार होत नाही तोपर्यंत चमत्कार आपल्या जीवनामध्ये येत नाही. अनेकांना चमत्कार पाहिजे, अनेकांना आशीर्वाद पाहिजे, पण देवाचं वचन नको आहे. मी तुम्हाला सांगतो आशीर्वाद अशाने भेटणार नाही. हालेलुया. बायबल सांगते जी जमीन सुपीक आहे त्या सुपीक जमिनीमध्ये काय झालेलं आहे? बी पेरलेलं आहे आणि त्याने काय केलं? ग्रहण केलं. त्या सुपीक जमिनीने काय केलं? 100 पट पीक दिलं. जेवढं पेरलं तेवढं एकही बी वाया नाही गेला. म्हणजे 100% 100 पट त्यांनी काय केलं? पीक दिलेलं आहे. आज आपलं जीवन तपासणं गरजेचं आहे. आजपर्यंत मी किती वचन प्रचार ऐकला? हालेलुया. आजपर्यंत मी किती देवाचा संदेश ऐकला? काय संदेशामध्ये हे सांगितलं? रोज डेली बायबल वाचा. काय संदेशामध्ये हे सांगितलं? डेली प्रार्थना करा. काय संदेशामध्ये हे सांगितलं? देवाच्या वचनाशी विश्वासू जीवन जगा. परिस्थितीनुसार वागू नका, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं वचन घेऊन जगा. हालेलुया. परिस्थितीमध्ये देवाचं वचन घेऊन जगा. परिस्थितीनुसार वचनाला बदलाचंही करू नका. हालेलुया. परिस्थितीनुसार वचनाला बदलू नका. हा तुमची परिस्थिती बिकट आहे मग वचन थोडं लांब. हालाकीमध्ये देवाचं वचनच तुम्हाला पूर्णतेला आणणार आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीत देवाचं वचन तुम्हाला ताकद आणि सामर्थ्य देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परिस्थितीनुसार कठीण परिस्थिती आली, दुःखाची परिस्थिती आली, आता काय करायचं? आज मला सकाळी एका बाबाला फोन केला, चर्चला येणार आहे का? म्हटलं नाही पास्टर, डोकं दुखतंय. डोकं दुखतं ही परिस्थिती नाही. डोकं दुखणार त्या परिस्थितीला काय म्हटलं पाहिजे? माझ्या डोकं दुखण्याची परिस्थिती बदलणारा देव आहे, मला त्या देवाकडे गेलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती बदलणारा देव आहे. परिस्थिती तुमचं घरी राहून परिस्थिती बदलणार नाही. देवाचं वचन पाळून परिस्थिती बदलते. जो व्यक्ती वचन ग्रहण करतो, वचनाप्रमाणे जीवन जगतो, त्याच्यामध्ये त्रास वेदना ह्या बाजूला आहेत. वचन ग्रहण करणं, वचनाप्रमाणे जीवन जगणं ह्या वेगळ्या बाजू आहेत. हालेलुया. दुःख, त्रास, वेदना हे एका बाजूला आहेत. वचन ग्रहण करणं आणि वचनाप्रमाणे जीवन जगणं हे एका बाजूला आहे. हालेलुया.
जेव्हा वचन ग्रहण कराल, वचनाप्रमाणे जीवन जगायचं राहाल, इकडे परिस्थिती उफळून येईल, डोकं दुखायला चालू होईल, त्रास होईल, वेदना होतील, कुणीतरी विरोध करेल, द्वेष करेल, कुणीतरी मारायला येईल, कुणीतरी निंदा करेल, कुणीतरी हृदय दुखवेल, कुणीतरी नाना प्रकारचे आरोप करेल. पण एका साईडला परिस्थिती नाहीये, एका साईडला देवाचं वचन आहे आणि त्या वचनाप्रमाणे अनुकरण आहे. बायबल काय सांगतं, ती परिस्थिती बदलायची असेल तर ती परिस्थिती येऊ दे, ती परिस्थिती तुला दिसेल, पण ज्यावेळेस तू वचन ऐकशील, ग्रहण करशील आणि वचनाप्रमाणे अनुकरण करशील, ही दिसणारी परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण इकडून परिस्थिती उपाळलेली आहे, इकडून परिस्थिती निघालेली आहे, परिस्थिती बिकट होत चालली आहे, लोक नावं ठेवू लागले, इकडे वचन ग्रहण केलेलं आहे, इकडे अनुकरण करण्याची पद्धत चालू आहे आणि इकडून मोठं संकट उकळून आलेलं आहे. बरेच लोक लगेच मागे देण्याचा प्रयत्न करतात. नाही ठीक आहे, ह्या रविवार नाही, पुढल्या रविवारी. हालेलुया, ह्या रविवार नाही, आताच बाप्तिस्मा घेत नाही, पुढे बाप्तिस्मा घेतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही, आज पाहुणे आले, ह्या रविवार नाही, पुढल्या रविवारी चर्चला जातो. परिस्थिती उपलून आलेली आहे. एका साईडला वचनाप्रमाणे अनुकरण आहे, दुसऱ्या साईडला काय आहे, परिस्थिती आहे. हालेलुया. माझ्या मम्मीची एक साक्ष आहे. घरामध्ये पाहुणे येऊ द्या, वाईट परिस्थिती द्या, काही येऊ द्या, काही किती महत्वाचं काम द्या, दुपारी 2च्या नंतर 2ला चर्च सुटेल, 2:15 मी बाहेर आहे, 3ला घरी आहे, 3च्या पुढे बाकी काही असो, पाहुणे असतील, पाहुण्याला घर उघडायचं, तुम्ही घरात काय करायचं ते पाहुणे नाहीच, ते नातं नाहीच. जे आम्हाला आमच्या देवापासून दूर करतं, ते नातं आमचं नाहीये, ते नातं आमचं नाहीये. जे नातं आम्हाला आमच्या प्रभूपासून दूर करतं ना, ते नातं आमचं नाहीये. जी परिस्थिती आम्हाला देवापासून दूर करते ना, ती परिस्थिती आमच्यासाठी नाहीये, तिचा आमच्यावर अधिकार नाहीये, आम्हाला तिच्यावर अधिकार आहे. ती परिस्थिती मी हाणून पाडू शकतो. दुपारी 2च्या नंतर काय असेल ते बघू, दुपारी 2च्या नंतर काय असेल ते बघू. 2 वाजेपर्यंत चर्च सुद्धा आहे, 2 वाजेपर्यंत काय व्हायचं ते होऊ दे. पण परिस्थिती काय, परिस्थिती इकडे बिकट आहे, पण अनुकरण काय आहे, दर संडेला चर्चला जाणं, हे काय वचन आहे. 7वा दिवस प्रभूला द्या, हे देवाचं वचन आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक संडेला चर्चला येणं, हे अनुकरण आहे. पण संडेला येतानाच शनिवारी रात्रीच पाहुणे आलेत, परिस्थिती बिकट आहे, महत्वाचे पाहुणे नाराज होती. हालेलुया. पाहुण्यांना म्हणू शकत नाही चर्चला, आम्ही आमचे पाहुणे, बरेच पाहुणे बरं टमटममध्ये चल चर्चला, आम्ही नाही थांबणार घरी, नाही थांबणार घरी. तुम्हाला पाहुण्यांना माहित पाहिजे तुम्ही काय करताय ते. आम्ही प्रभूला जीवन दिलेलं आहे, आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. पाहुण्यांचा आमच्यावर अधिकार नाही. पाहुण्यांच्या द्वारे शैतान पण काम करू शकतो, म्हणून आम्ही शैतानाच्या अधीन आहेत का? हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही शैतानाच्या अधीन आहेत का? जर शैतानाच्या अधीन नाहीये तर पाहुण्यांना म्हणू शकतो तू बी चल चर्चला, नाही तर तू घरीच बस, मला जाऊन येते, 2च्या नंतर तुझं काय असेल ते पाहुणचार बघ. बोलण्याची डिरिंग पाहिजे. कसं तसं बोलायचं, लय महत्वाचे पाहुणे आहेत, वाईट वाटेल की. पाहुणा महत्वाचा आहे का देव महत्वाचा आहे? देवाला वाईट वाटतं ते नाही. माझं लेकरू घरी राहिले, माझ्यापासून दूर राहिले, पाहुण्याबरोबर पार्ट्या करते, पाहुण्याबरोबर नशा करायला जाते, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. लोक पास्टर पाहुणे आलेत आणि घरी थांबतो. पाहुण्यांचं ऐकून घरी राहायला लोकांना आनंद, दुःख वाटत नाही. पाहुण्यांचं ऐकून घरी राहायला दुःख वाटत नाही, पण पाहुण्यांतला चर्चला चल म्हणायला त्यांना कमीपणा वाटतो. वाईट या गोष्टीच आहे. येशू त्याला कधी कळेल माहित नाही पाहुण्याला, तुम्हाला किती कळलं ह्याच्यावर डाऊट आहे की त्या पाहुण्यांचं ऐकून आपण घरी राहतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण बाबीला ठिकाणी काय सांगते, अनुकरण. त्यांनी काय केलं, त्या भूमीने वचन घेतलं, ग्रहण केलं आणि 100 फूट पीक दिलं. आज आपली भूमी, आज आपली जमीन, जी हृदयाची जमीन आहे, ग्रहण करणारी जी हृदयाची जमीन आहे, ती जमीन पारखणं गरजेचं आहे.
माझी जमीन कशी आहे? तडजोड करणारी आहे. माझी जमीन खडकाळा झालेली आहे. हालेलुया. माझी जमीन खडकाळ झालेली आहे. माझी जमीन वाटेवर पडलेल्या बियासारखी झालेली आहे. निवार तिथलं कुणी बी टाकलेलं कुणी बी येचून नेत आहे. माझी जमीन जे माझं हृदय आहे पारखणं गरजेचं आहे. काटेरी झुडपामुळे माझं काय झालेलं आहे? कुंठन झालेलं आहे. सूर्यप्रकाश भेटला नाही म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती भूमी तुम्ही आणि मी आहोत. ती जमीन तुम्ही आणि मी आहोत प्रियांनो. आज आपलं हृदय, आज आपली जमीन, जी हृदयरूपी जमीन आहे, ती जमीन कशी आहे हे तुम्हाला आणि मला पारखणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या वचनामध्ये बघूया. लूक 8:4, लूक 8:12, लूक 8:12 आपण वचन वाचू. वाटेवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यास तारप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. हालेलुया. वाटेवर पडलेलं बी बघा. वाटेवर पडलेलं बी बायबल या ठिकाणी काय सांगते? कसे की त्यानंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्या तारप्राप्ती होऊ नये म्हणून शैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. हालेलुया. अनेकांना सुसमाचार केला, अनेकांसाठी प्रार्थना केल्या, अनेकांना देवाचं वचन प्रचार पण केला. पण त्या जमिनीला काय सांगते? जमिनीविषयी काय सांगते बाबा? की ते लोक अशी आहेत, त्यांनी वचन काय केलं? घेतलं वचन फक्त. हालेलुया. त्यांनी देवावर 100% विश्वास ठेवू नये म्हणून शैतान काय करतो माहितीये? त्यांच्या हृदयातलं वचन काय करतो? काढून घेतो. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या हृदयातलं वचन काढून घेतो. नाही नाही, हे तुझ्यासाठी नाहीये. नाही नाही, तू चर्चला जाऊ नको. नाही नाही, तू प्रार्थना करू नको. शैतान मनामध्ये टाकतो आणि त्यांच्या हृदयातलं काय ते वचन, जे वचन प्रचार त्यांच्या हृदयामध्ये गेलेलं आहे, ते वचन काय करतंय? शैतान काढून घेतो. जसं बायबलमध्ये एक उदाहरण आहे, यहूदा इस्करियोत. तो यहूदा इस्करियोत जे प्रभू येशूने 12 शिष्य निवडले, 12 शिष्यामधला तो 12वा शिष्य आहे. हालेलुया. तो 12वा शिष्य आहे यहूदा इस्करियोत. आणि त्यांनी काय केलं आहे? 30 रुपयांसाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या लोकांना काय केलेलं आहे? धरून दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जो उद्धारकर्त्या बरोबर लहानाचा मोठा झालाय, 3.5 वर्ष त्याच्या बरोबर तो राहिलाय. 3.5 वर्षामध्ये त्यांनी लंगडे चालवले, मूर्त्या चालवल्या, या सगळ्या गोष्टी त्याने आपल्या डोळ्यांनी बघितल्या, चिन्ह चमत्कार डोळ्यांनी बघितलंय. पण विकला कशाला गेला? 30 रुपयाला. येशूने हजारो लोकांना प्रचार केला. ह्याही दाखल्याचा प्रचार करत असताना त्यावेळेस यहूदा इस्करियोत त्याच्या बरोबर होता. पण शैतानाने काय केलं? त्याच्या मनामध्ये पेरलं, येशूला धरून दे. उद्धार करता म्हणून त्याला ज्याला ग्रहण करायचं होतं त्यालाच त्याने काय केलं? धरून दिलं. तो यहूदा इस्करियोत. जोपर्यंत येशू बरोबर होता तोपर्यंत वचन त्याच्यामध्ये होतं. पण शैताने काय केलं? त्याचं तारण झालं नाही पाहिजे, त्याचा उद्धार नाही झाला पाहिजे, त्याचा नाश झाला पाहिजे म्हणून शैताने काय केलं? उद्धार करण्याचं वचन जे त्याच्या हृदयामध्ये होतं ते वचन तिथलं चोरलं आणि त्याच्या मनामध्ये काय घेतलं? पाप घातलं की तू 30 रुपयासाठी येशूला विकून टाक, येशूला धरून दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे नाश पावत आहेत, जे वचनाचा आधार करत नाहीत ना, शैतान त्यांच्या हृदयातलं काय करतोय? वचन काढून घेतो आणि त्याला नाशाच्या मार्गाकडे पाठवतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे नाश पावत आहेत. दुसरं वचन आपण या ठिकाणी वाचू. वाटेवर असलेले हे आहेत, ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवला तर तारण प्राप्त होय म्हणून शैतान त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसते. ते काही काळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात.
हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. यासाठी आपण मत्ती कृषी वर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 16 ते 22 वचन आपण या ठिकाणी वाचू. मत्ती कृषी वर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 16 ते 22 वचन. ज्याला भेटेल त्याने पटकन वाचायचं आहे. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वचन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतो? चांगला असा एकच आहे, तरी तो जीवनात प्रवेश करून पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊन पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यात दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगते बायबल? की खडकाळीवर असलेले ऐकती, ते ऐकतात तेव्हा वचनांतरण ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसते. ते काही काळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. आणि या श्रीमंत तरुणाचं काय झालं आहे? त्याच्या जीवनातला प्रसंग तशाच पद्धतीने झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. त्याने प्रभू येशूला आनंदाने ग्रहण केलं, त्याचं वचन आनंदाने ग्रहण केलेलं आहे. पण बायबल काय सांगताय? तो लहानपणापासून देवाची हर एक आज्ञा तो पाळत होता. बायबल सांगतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आता त्याची परीक्षेची वेळ आलेली आहे. तो म्हणतो, मला परिपूर्ण व्हायचंय, तर मी काय केलं पाहिजे? प्रभू त्याला काय म्हणतोय? तुझी जेवढी धनसंपत्ती ना, तेवढी सगळी विक, गोरगरिबांना दान करून टाक, आणि माझ्या पाठीमागे चल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्याग सर्वात मोठं बलिदान आहे. पित्यानं आपला एकुलता एक पुत्र त्याग केला तुमच्या आणि माझ्यासाठी. ते पित्याचं सर्वात मोठं बलिदान आहे. हालेलुया. प्रभू या तरुणाला प्रभू काय सांगत आहे? की तू काय कर, तू आपली जेवढी धन संपत्ती आहे ना, ती सगळी काय कर, त्याग कर. तू काय कर, आपली धन संपत्ती त्याग कर, आणि तू त्याग करून काय कर, माझ्या पाठीमागे चल. हालेलुया. Hallelujah. प्रभूला प्राप्त करण्यासाठी नाना परीक्षांना तुम्हाला आणि मला तोंड द्यावं लागणार आहे. प्रियांनो, त्या तरुणाला खऱ्या अर्थानं प्रभूला आपल्या जीवनामध्ये बोलवण्यासाठी त्याचं धन अडकळीत ठरलेलं आहे. काय झालेलं आहे? धन अडकाटी ठरलेलं आहे. त्याचा पैसा, त्याची प्रॉपर्टी, त्याची जमीन काय झालेलं आहे? अडकाटी ठरलेलं आहे. आणि त्या जमिनीला काय झालेलं आहे माहिती आहे? प्रभू त्याला काय म्हणतात? ती विक, आणि कुठं चल, माझ्या पाठीमागं चल. बायबल सांगते त्याचं पुष्कळ धन असल्यामुळं प्रभूने त्याला धन विकायला सांगितलं, गोरगरिबांना दान करायला सांगितलं, आणि प्रभूने त्याला काय सांगितलं? माझ्या पाठीमागं चल. त्याचा जीव, त्याचा प्राण, त्याचं हृदय धनसंपत्तीत गुंतल्यामुळं तो प्रभूच्या पाठीमागं नाही चालू लागला. बायबल सांगते त्याचा चेहरा उतरला, त्याचं तोंड पडलं, त्याला दुःख झालं. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस खरी परिस्थिती आली की प्रभूला 100% जीवन देण्याची, धनसंपत्ती आडवी आली. प्रेज द लॉर्ड. परीक्षेचा काळ येत असता ते काय पडले? पापामध्ये पडले. बायबल या ठिकाणी काय सांगताय बघा? परीक्षा वेळ बघा, खडकाळीवर असलेले आहेत की ते ऐकतात तेव्हा वचनानंदाने ग्रहण करतात. सुरुवातीला तो भरपूर आनंदी होता, खूप आनंदी. ते का? प्रभूला आपल्या जीवनामध्ये बोलवलं आहे. का? प्रभू माझ्या हृदयामध्ये. का? मी प्रभूच्या हर एक आज्ञा पाळत आहे. सुरुवातीला तो खूप आनंद आहे, पण त्यास मूळ नसते. ते काही काळपर्यंत विश्वास ठेवतात, मग परीक्षेच्या वेळी गोळगोळी पडतात. काही काळपर्यंत विश्वास ठेवतात. ज्यावेळेस प्रभू म्हणला तुला माझ्या पाठीमागे यायचं ना, तू काय कर, तुझं धनसंपत्ती विक आणि माझ्या पाठीमागेच. परीक्षा आली पडला, येशूला सोडून गेला धनासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूला सोडून गेला धनसंपत्तीसाठी तो. हालेलुया. हालेलुया. अनेकांना मी सांगतो बऱ्याच वेळा, तुमचा पैसा कमवून काय फायदा आहे?
तुमचा पैसा जर देवाच्या कामाला येत नाही, तुमचा पैसा देवाच्या कार्यासाठी उपयोगात येत नाही, तर तुमचा पैसा कमवणं व्यर्थ आहे. तुमच्या परमेश्वराने तुम्हाला पैसा किती मागितला माहिती आहे? तुमच्या कमाईचा 10वा भाग. एक बहीण एक भाऊ जर 100 रुपये कमवते ना, दे मग मला त्याचं 10 रुपये दे, कारण तुझं 90 रुपये सुरक्षित ठेवायचे आहेत ना, मला तुझं 10 रुपये दे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देव किती मागतो? 10 रुपये. मंडळी किती देती? 1 रुपया बी नाही, त्यातले बी 8 आणे आहेत. प्रभूने किती मागितलं? 10 रुपये. तुझ्या कमाईचा 10वा भाग. अनेकांच्या उद्धारासाठी, अनेकांच्या आशीर्वादासाठी त्यांचं हृदय कठीण होतं. 100 रुपये जवळचे तर 10 रुपये द्यायला काही वाटत नाही. 1000 रुपये येतात ना त्यावेळेस 100 रुपये दान टाकायचं. 100 रुपये. बरेच लोक मग विषय, मग त्यांचं विचार क्षेत्र चालू होतं बऱ्याच लोकांचं. चर्चमध्ये लोक किती 50 लोकांनी 100 रुपये दान टाकले. पास्टरला 5000 झाले. हालेलुया. काय लोकांचं गॉसिप चालतं डोक्यामध्ये. 5000 झाले. देव तुम्हाला तुमच्या पैशावर देवाचं काम चालत नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुमच्या पैशावर पास्टरची गरज, कुठल्याच पास्टरची गरज भागत नाही. हालेलुया. हालेलुया. मी माझी साक्षी जीवनातली. तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती ऑफरिंग करता. खुल्याम बोलतो. तुम्हाला माहिती आहे आपल्या चर्चचं दान किती येतं. विक्रमला माहित आहे माझा महिन्याचा खर्च किती आहे, कुठून येतो, काय येतो. हालेलुया. महिन्याला 6000 रुपये मला खर्च आहे. 3000 रुपये माझं ऑफरिंग आहे. वर एक्स्ट्रा 6000 रुपये माझं फक्त देणं आहे. गाडीचं पेट्रोल आहे, मोबाईलचा बॅलन्स आहे, इतर रोज इकडे तिकडे गेला तर खर्च आहे. आणि मी खर्च करायला कधीच कमी छट करत नाही. मी कधीच कमी आकुडक्यापणानं कधीच खर्च करत नाही. आता समोर वेळ दिसती खर्च करायची, पटकन खर्च करून टाकतो. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला सांगायचं, कुठल्याच पास्टरची, कुठल्याच मंडळीची मी तुम्हाला सांगतो, ज्या पास्टरला वाटतं ना माझी गरज मंडळी भागती, त्या पास्टरची गरज आयुष्यात कधीच भागत नाही. हालेलुया. देवानी मंडळीला का दशमान द्यायला सांगितला? देव काय म्हटलं? तू 100 रुपये कमवतो त्यावेळेस 10 रुपये तू मला दे. यासाठी तुमचं प्रेम परमेश्वरावर आहे की नाही. देवाकडे धनसंपत्ती कमी का? बायबल सांगतं स्वर्गामध्ये हिरे मोत्यांचं रस्ते, हिरे मोत्यांचं रस्ते. जिथून आपण त्यावेळेस आपण ही पृथ्वी सोडून जाऊ ना प्रभूकडे, त्यावेळेस त्या रस्त्यावर आपण चाललो. राहायला घर तसलीच आहेत. देवाकडे काही कमी नाहीये. पण परमेश्वर काय म्हणतो, ह्या तरुणाविषयी परमेश्वर प्रभू त्याला काय म्हणला, तुझं धन संपत्ती तू विक आणि गोर गरिबांना दान करून टाक. माझ्या पाठीमागे चाललं. त्याचं मन, त्याचं प्रेम हे धन प्रभूपेक्षा जास्त त्या धनावरती होतं. म्हणून प्रभू त्याला काय म्हणतो, उंटाला सुईच्या नाकातून जाणं शक्य होईल, पण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यामध्ये येणं कठीण होईल. तुम्ही तुमच्या पैशावर जेवढं धन लावाल, मन लावाल, अंतःकरण लावाल, हृदय तुमचं पैशावर जेवढं जाईल ना, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणं कठीण होईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ह्या तरुणाची तीच अवस्था आहे. ह्या तरुणाची तीच अवस्था. त्याचं मन कुठं लागलेलं आहे? धनावरती लागलेलं आहे. त्याचं तोंड उतरलं, त्याचं तोंड उतरलं नाही म्हणला. देवाचे सेवक ब्रदर जॉन लिव्हर, त्यांच्याकडे एक देवाचे सेवक गेले. जॉन लिव्हर किती जणांना माहिती आहे? जुने पिक्चर बघणारे सगळ्यांनाच माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. ते देवाचे सेवक आहेत. माहित नसलं तर सांगतो तुम्हाला. त्यांच्याकडे एक पास्टर गेले.
म्हणले ब्रदर एक मीटिंग ठेवलेली आहे, ब्रदर एक मीटिंग ठेवलेली आहे आणि मीटिंगसाठी खर्च मोठा आहे, तुम्ही काहीतरी मदत करा. ते सेवक येण्यापूर्वी देवाचा पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला, एक सेवक तुझ्याकडे येईल आणि तू त्याच्याकडे आहे तेवढं तुझ्या ह्याच्यातलं जेवढं तुझ्या कपाटामध्ये पैसे तेवढं सगळं त्याला तू देऊन टाक. ते सांगतात त्यांच्याकडे 80 रुपये होते, सॉरी 80,000 रुपये काहीतरी रक्कम त्यांच्याकडे होती. 80,000 जर सोडले ना त्यांच्या घरात 1 रुपया नव्हता पडत. आणि देवाचा आत्मा ते म्हणला, ती सेवक आलाय आता त्याला 80,000 रुपये देऊन टाक. ते देवाला म्हणतात, देवा तेवढंच आहे माझ्यापाशी. ते देवाला म्हणतात, प्रभू तेवढाच आहे माझ्यापाशी. देव म्हणतो तरी देऊ, त्याला म्हणतो तू देऊन टाक तेवढं. देव म्हणतो त्याला देऊन टाक, तेवढ्यावर तुझी गरज नाही बघा. देव म्हणतो तू त्याला देऊन टाक. हालेलुया. ब्रदर जॉन लिव्हर आतमध्ये गेले, कपाटातले 80,000 रुपये काढले. ते म्हणले, फास्टर एवढंच आहे माझ्याकडे, घ्या. हालेलुया. एवढंच आहे माझ्याकडे, घ्या. देवाच्या सेवकाने काय केलं, ते बीज हातामध्ये घेतलं, त्याच्या बीजावर ते प्रार्थना केली आणि ते बीज घेतलं आणि ते निघून गेले त्यांच्या कामाला. जॉन लिव्हर घरात टेन्शन मध्ये. 80,000 होते, सगळं दिलं. घरात मुलगा आहे, घरात मुलगी आहे, घरात बायको आहे, खर्च आहे, कुठून बांधणार प्रभू. हालेलुया. थोड्या वेळात का थोड्या दिवसामध्ये एका डायरेक्टरचा त्यांना फोन येतो, असं असं काम आहे. जेवढं दिलं ना त्याच्या 10 पट प्रभूने त्यांना थोड्याच वेळात प्रभूने त्याला पुरवठा केला. हालेलुया. प्रभू तुमच्याकडून जो धन मागण्याचा प्रभूचा हा उद्देश आहे, तुमचं प्रेम धनावरती आहे की परमेश्वरावरती आहे. परमेश्वर हे पार होतो. म्हणून देव काय म्हणला, तुझ्या आपल्या साऱ्या कमाईचा दशमांश म्हणजे 10वा भाग. 100 रुपये कमवलं तर 10 रुपये द्यायला काय वाटत नाही. 1,000 कमवलं 100 रुपये द्यायला वाटत नाही, 50 रुपये टाकतो. 10,000 कमवलं 1,000 रुपये कसे टाकायचे नाही, 1 लाख कसे टाकायचे. 1 लाख काय काय लोकांना 1 लाख पगार आहे. 10,000 ऑफरिंग दर महिन्यात टाकायचे. जो काय 10,000 रुपये टाकायचे. 10,000 रुपये कमवायला किती लागतात. पण ज्या देवाने तुला 1 लाखाचा जॉब दिला, त्या देवाला किती मेहनत करायला लागली. हालेलुया. प्रेम कशावर आहे, पैशावरती. प्रभू काय म्हणलं, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण अंतकरणाने तुझा देव परमेश्वर याजवळ काय कर, प्रीती कर. संपूर्ण मनाने, संपूर्ण धनाने. देव तुम्हाला 100% धन कधी मागत नाही. देव तुम्हाला 10वा हिस्सा मागतो, यासाठी की तुमचं 9 भाग जे आहेत ना ते देवाने आशीर्वादित केलं पाहिजे. आणि आम्ही म्हणतो, देव मला काय आशीर्वाद करत नाही. देवाचा दशमांश आधी द्यायला शिक. हालेलुया. ज्यावेळेस सगळी मंडळी दशमान द्यायला चालू करणार, अशा वर्गणी करायची परत गरज कधीच नाही पडणार. साऊंड सिस्टीम घ्यायची, वर्गणी करा. इन्व्हर्टर घ्यायचा, वर्गणी करा. जिथे सेवा इमानदारीने येणार तिथे वर्गणी करायची गरज कधीच नाही पडणार. ज्यावेळेस मंडळी विश्वासानं देवाचं देवाला देईल आणि मंडळी परमेश्वर त्यांना 1000 पटीने आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. पण मंडळीच्या डोक्यामध्ये वेगळंच खुलं असते. कारण गेल्या वेळेस एक परिवार आला होता. पाठवत सगळे आले तर 10,000 रुपये जर टाकलं तर किती हिशोब होतो. बाबा सांगतं, संतोषाने देणारा देवाला आवडतो. तुझ्या हृदयामध्ये गाणं आहे, तू दान नाही फिरलं पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये डाऊट आहे, संशय, तर तुम्ही दान नाही फिरलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट आहे, मनामध्ये जर घाण आहे, तर त्या व्यक्तीने दान कधीच नाही दिलं पाहिजे. कारण देव त्या व्यक्तीला आशीर्वाद करत नाही. कुडकुड हृदयानं देतात, तळतळ हृदयानं. बायबल संतोष आनंदानं दिलं पाहिजे. जे काय प्रभूचं आहे ते बायबल सांगते, प्रभूला आनंदानं दिलं पाहिजे. आणि या व्यक्तीचं मन, प्रभूने काय सांगितलं, गोरगरिबांना दे म्हणजे देवाच्या राज्यासाठी जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूने त्याला मागितलं, तुझं दे बाबा, तू दे तर काय होईल, तुझ्यासाठी मार्ग मोकळा होईल. तुझ्यासाठी मार्ग मोकळा होईल. तुझं मन प्रभू चेक. आज अनेकांचं मन प्रभू चेक करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
असं इथं कोण नाही की कमी कमी महिन्याला 10,000च्या आत कमवत असेल. कोणच नाही. महिन्याला 15-20च्या पुढे. त्यांनी बारकाईने परीक्षण करण्याची गरज आहे. हृदय पारखण्याची गरज आहे. मी किती देवाशी विश्वास आहे पारखण्याची गरज आहे. मी किती देवाशी विश्वास आहे. हे नाही बघितलं पाहिजे की माझी परिस्थिती का नाही बदलली पाहिजे. हे बघितलं पाहिजे की मी किती देवाशी विश्वास आहे. मी किती देवाचे पैशामध्ये मी किती देवाशी विश्वास उपानंद राहिलेलो आहे. तेव्हा परमेश्वर मला पैशाचा आशीर्वाद देईल. पण मी कमवतो आणि माझा खर्च दुसरीकडे जात आहे. बायबल सांगतो तुमचा आशीर्वाद चोरणारे हाडे टोल धाडीला परमेश्वर म्हणतो मी धमकावे. कधी ज्यावेळेस दशमांश पेरणी होईल विश्वासाने. परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराचं लिखित वचन आहे. परमेश्वराचं वचन कधीच बदलत नाही. कधीच बदलत नाही देवाचं वचन. का? ती मनुष्य थोडीच ते बदलायला. ती पास्टर पण बदलते. पास्टर पण बदलते तेच नाही. देव हालेलुया प्रेज द लॉर्ड. तो देव आहे. त्या देवाला तुमच्या आणि माझ्याकडून विश्वासूपणा पाहिजे. कारण तो म्हणतो मी विश्वासू देव आहे. मी जर तुझ्या जीवनामध्ये मोठे मोठे काम करत आहे, एवढ्या विश्वासाने काम करत आहे, तू पण माझ्यावर विश्वासूपणा दाखवलं पाहिजे. मी तुझ्यावर विश्वास टाकून मी तुझ्यावर एवढ्या विश्वासाने तुझ्या जीवनामध्ये काम करत आहे. तुझ्या कामधंद्याला बरकत देत आहे, आशीर्वादित करत आहे. तू आजारी पडला मी तुला आरोग्य देत आहे. परमेश्वर म्हणतो मग तुझा दवाखान्याला जाणारा खर्च जर तू माझ्या सेवकाला समोर प्रार्थना करून घेतो मी तुला आरोग्य देतोय. तुझा दवाखान्यात जाण्याचा खर्च मग कमीत कमी तुझा ती खर्च वाचला पाहिजे. म्हणून तर कमीत कमी देवाच्या वचनाशी माझ्या वचनाशी विश्वास होता. देव जास्त नाही मागत. ह्या तरुणाला देवाचं बघ. देव का मागतोय? तुम्ही तुमच्या बीजाद्वारे बोलणं कृतीच्याद्वारे दाखवलं पाहिजे की माझं प्रेम पैशावर नाही तर माझं प्रेम माझ्या देवाच्या वचनावरती आहे. मी वचनाचं अनुकरण करणार आणि त्यानंतर माझा परमेश्वर मला बरकत देणार. मला कुणावरती प्रेम आहे? मला माझ्या देवाच्या वचनावरती. मला माझ्या देवावरती प्रेम आहे. कारण आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल पण माझ्या देवाचं वचन कदापि नष्ट होणार नाही. म्हणून मी पालन काय करतो तर मी माझ्या देवाचं वचन पालन करतो. या तरुणाला देव म्हणला तू सगळं विकून टाक, दान करून दे, विक आणि गोरगरिबांना दान करून दे. माझ्या पाठीमागेच आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. लोटाची पत्नी तिचं हृदय प्रॉपर्टीमध्ये गुंतलेलं आहे. तिचं हृदय घरामध्ये गाडीमध्ये बंगल्यामध्ये जी काय तिची प्रॉपर्टी तिच्यामध्ये गुंतलेलं आहे. बायबल सांगते स्वर्गदूतांनी काय केलं? लोटाचा हात पकडला. लोट म्हणला मी म्हातारा मी वयोवृद्ध आहे बाबा, मला एवढ्या लांब पळणं होत नाही. तू काय कर, मला तिथपर्यंत जाऊस तर वेळ दे. नंतर सोदोम आणि गमोरा नगरावर काय कर? अग्नी आणि गंधकाचे काय कर? पाऊस पाड. आणि बायबल सांगतं सोदोम आणि गमोरा नगरावर अग्नीचा वर्षाव गंधकाचा वर्षाव करत असता देवदूताने काय केलंय? लोटाचा हात पकडला आणि डोंगरापर्यंत नेऊन सोडलेला आहे. आणि बायबल काय सांगतं? लोटाच्या पत्नीचं हृदय घराकडे होतं, धनसंपत्तीकडे होतं. बायबल सांगतं स्वर्गदूताने शब्द दिला होता माग वळून बघू नको बाबा. पुढे एकदा डोंगराकडे निघाला तर मागं वळून बघू नको. अख्ख्या घरातल्या सगळ्यांना सांगितलं. अख्ख्या घरातले फक्त चौघच बाहेर निघले. त्याच्या 2 मुली, लोट आणि लोटाची बायको. लोट आणि लोटाच्या मुली पुढे बघत सरळ पळाल्या. लोटाची बायको जसा अग्नीचा वर्षाव होऊ लागला, गंधकाचा वर्षाव होऊ लागला, लोटाच्या बायकोने बघितलं माझं घर जळतंय का काय. बघितलं पाठीमागं. बायको सांगतं ती मिठाचा काम झाली. आजही मिठाचं काम तुम्हाला बघायला भेटेल असं म्हणतात. मला माहित नाही, मी अजून कधी गेलो नाही. म्हणतात ते आजही मिठाचं काम तसंच आहे. हालेलुया. आजही मिठाचं काम तसंच आहे. कारण तिनं कुठं बघितलं? तिचं हृदय तिनं धनाकडे लावलं, देवाच्या आज्ञेकडे नाही. हालेलुया. देवाच्या आज्ञेकडे प्रेम मन लागणं गरजेचं आहे. देवाच्या शब्दाकडे मन लागणं गरजेचं आहे. ज्याचं मन देवाच्या शब्दाकडे, ज्याचं मन देवाच्या वचनाकडे आहे, हालेलुया, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कधीच अडकळ येऊ देत नाही. संकट त्याच्या समोर दिसेल पण परमेश्वर त्या संकटावर विजय दिल्याशिवाय कधी राहत नाही. तो त्या संकटामुळे पराजित कधीच नाही होणार. आमेन. हालेलुया. आणि आता आपण दुसरे देवाचं वचन वाचूया. 14 वचन वाचूया. काटेरी झाडामध्ये, हालेलुया,
बघा काटेरी झाडामध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता धन बघा पुन्हा धन चालू आहे. धन व विषय सुख या आयुष्यक्रमण करीत असतात त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाही. संसाराची चिंता धन व विषय सुख काय परिवाराची काळजी माझा संसार कसा व्हायचा असंच होईल तसं होईल देव काय म्हणतो आजची काळजी आजची चिंता आजच्या दिवसाला पुरी बाबा. Praise the Lord. यासाठी आपण देवाचं एक वचन वाचूया की प्रेषितांच्या कृत्य त्याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचन आपण या ठिकाणी वाचू. हालेलुया. बायबल काय सांगतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून पाहिलं तर बायबल काय सांगतं जेवढी सगळी मंडळी होती ना त्या सगळ्या मंडळीचं सगळं काय की एकत्रित होतं. धन प्रॉपर्टी पैसा पाणी सगळं काय होतं एकत्रित प्रॉपर्टी. समजा ही दान पेटी सगळ्यांचं दान कुणी आपलं घर इकल दार इकल जमीन इकल सगळं दान कुठे या पेटीमध्ये ज्याला कुणाला लागेल त्या पेटीतनं न्यायचं खर्च करायचं आणि त्या पद्धतीनं हे करायचं. ज्याचं कुणाचं काय असेल त्याने इकायचं त्याच्यात आणून टाकायचं. पण ते कुणाच्या जबरदस्तीनं नव्हतं स्व इच्छेने होतं आणि बायबल या ठिकाणी काय सांगते स्वतःच्या इच्छेनं त्या ठिकाणी त्यांना द्यायला होतं. पण हनन्या आणि सप्पिरा हे दोघा पती पत्नीने काय केलं प्रभूला शब्द दिला. हालेलुया हालेलुया. त्यांनी काय केलं प्रभूला शब्द दिला आम्ही आमची जमीन विकू आणि जमिनीचं जेवढं काय येईल ना ते आम्ही प्रभूला देऊ. जमिनीचं जेवढं पैसे येतील ते आम्ही काय करू प्रभूला प्रभूच्या कार्याला देऊन टाकू. बायबल या ठिकाणी काय सांगतं प्रियांनो प्रेज द लॉर्ड. काय सांगते की हनन्या आणि सप्पिरा जे आहे ना त्यांनी काय केलेलं आहे स्वतः पती पत्नीनं जो प्रभूला दिलेला जो शब्द आहे ना त्या शब्दामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तोडजोड करायला केलेली आहे. बऱ्याच लोकांना वाटतं प्रभूला काय करतात संसाराची चिंता स्वतःच्या परिवारासाठी वेगळं राखून ठेवलेलं आहे. बायबल या ठिकाणी काय सांगते सर्वांचं पहिलं सामायिक होते पण जो देईल जो ना देईल त्याच्यावरती कुणी नाराज नव्हतं. त्यांनी प्रभूला शब्द दिला जे काय ते आम्ही प्रभू तुला देऊन टाकतो. बायबल या ठिकाणी कसं त्यांनी प्रभूला दिलं त्याचा त्यांनी शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर त्यांनी काय केलं पती पत्नीने एक विचार केला आणि त्याच्यातून काही राखून ठेवलं. जसं त्यांनी काही राखून ठेवलं देवाच्या आत्म्याने ते ओळखलं. मनामध्ये काय आलं धनाविषयी लोभ स्वतःच्या परिवाराविषयी काळजी स्वतःच्या कुटुंबासाठी. जर कुटुंबासाठीच पाहिजे होतं तुम्हाला कोणी मागितलं होतं शब्द काय दिला. हालेलुया हालेलुया. तुम्ही शब्द दिला शब्द देण्या अगोदर ती तुमची नव्हती का जोपर्यंत विकली तोपर्यंत तुमचीच होती ना. मग देताना तुम्ही काय तडजोड केली तर बायबल या ठिकाणी त्यांनी काय केले स्वतःच्या काळजीपोटी त्या धनावर त्यांचं प्रेम असतं मग त्यांनी काय केलं प्रभूला देताना त्यांनी काय केलं काही राखून ठेवलं. आणि बायबल काय सांगतं त्याच धनानं त्यांचा नाश केला. त्याच धनानं जे हाताकडून घेत आहेत जे आपलं मन देवावरती सोडून प्रॉपर्टीवर धनावर संपत्तीवर लावत आहे. परमेश्वर काय म्हणतात त्यांचा नाश त्यांच्या धनामुळे त्यांचा नाश होऊन जाईल. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांचा नाश त्यांच्याच धनामुळे होऊन जाईल. जे आपलं मन आपलं हृदय आपल्या दिसणाऱ्या प्रॉपर्टीकडे लावत आहे. हालेलुया. हनन्याने सप्पिराने दोघांनी तीच बायबल सांगते म्हटलं आता नवरा मेला तर मेला कमीत कमी बायकोला तर विचारा कमीत कमी बायकोला तरी जगल. बायकोला पित्राने तीच विचारलं तुम्ही एवढ्यालाच विकली का. ती म्हटली नवऱ्याला ते समागम झाला होता सॉरी नवऱ्याचा दोघांचा एक विचार झाला होता. म्हणली नवऱ्याने तीच सांगितलं मी बी तीच सांगते. नवरा मेला जसं ती तसं बोलली पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं जागेवर डेड. बायबल काय सांगतं प्रियांनो तुम्ही आपलं मन धन परमेश्वराकडे लावलं पाहिजे. हालेलुया हालेलुया. तुमच्या जीवनातलं पहिलं प्रेम हा प्रभू येशू ख्रिस्त असलं पाहिजे. जर पहिलं प्रेम ख्रिस्त आहे तर ख्रिस्तासमोर जगामध्ये कुठलीच गोष्ट तुम्हाला मोठी नसली पाहिजे. हे नाही ते नाही हे पाहिजे ते पाहिजे ह्या गोष्टींचा कधीच मोह नाही.
बायबल या ठिकाणी काय सांगते, ते काटेरी झाडामध्ये पडलेले आहेत की ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन व विषय सुख यात आयुष्यक्रमण करत असतात, त्याची वाढ खुंटते, ते फळ देत नाहीत. बायबलमध्ये अशी कुणाचीच साक्ष नाहीये जी हनन आणि सफीराची आहे. हालेलुया. जी त्यांची साक्ष त्यांच्या पेरण्यानं चांगली झाली असती, पण त्यांच्या अपुऱ्या बुद्धीमुळं, त्यांच्या वैयक्तिक लोभामुळं काय झालंय, त्यांना मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपलं मन आणि आज आपलं तन कुठं लागलेलं आहे, अशा गोष्टीकडे नित्य मंडळीने लक्ष लावलं पाहिजे. माझं मन कुठं गुंतलेलं आहे, माझं मन कुठं गुंतलेलं आहे? संसारामध्ये जास्त गुंतलेलं आहे. प्रभू आशीर्वादित करणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाविषयी विश्वासपणानं राहा, परमेश्वर तुमचा परिवार आशीर्वाद करण्याचं सामर्थ्य ठेवतो. तुमची लेकरं आशीर्वाद करण्याचं सामर्थ्य परमेश्वर ठेवतो. तुमचं कुटुंब सरळ करण्याचं सामर्थ्य परमेश्वर ठेवतो. किती बिघडलेलं सुद्धा ती सरळ करण्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या परमेश्वरामध्ये आहे. त्या परमेश्वर विश्वास ठेव. बायबल सांगतो तो कंगाला धुळीतून उचलून कटो सिंहासनावर बसणारा आमचा परमेश्वर आहे. जर आमचा परमेश्वर हे काम करू शकतो, मग आम्ही आमच्या परमेश्वरावर एवढा अर्धवट विश्वास का ठेवावा? जे काही बघा, त्यांच्या त्या विषय सुखामुळे त्यांच्यावरती संकट आलेलं आहे, त्यांच्या लोभामुळं, धनलोभीपणा. प्रेज द लॉर्ड. या खाली आपण जास्त वेळ नाही घेता 15 वचन आपण वाचू. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून चांगल्या अंतःकरणावर धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. हालेलुया. चांगले माती, ज्यांनी देवाचं वचन जसं पेरलं गेलं आणि आनंदाने देवाच्या वचनाचा आदर केला, ग्रहण केलं, हृदयामध्ये घेतलं आणि देवाच्या वचनाप्रमाणे संकट आणि परिस्थिती न बघता देवाच्या वचनाप्रमाणे समर्पण करून काय त्यांनी केलं, अनुकरण करायला चालू केलं. परिस्थिती नाही, मला या महिन्यामध्ये 10,000 रुपये खर्च आहे, जर मी दशमांश जर दिला, माझ्या हातामध्ये खूप थोडके पैसे राहतील आणि माझं काम ते होणार नाही. मग मी पुढल्या महिन्यात मी देव काय म्हणतो, ह्या महिन्यात जो आशीर्वाद मी तुला देणार होतो, तो आशीर्वाद मी काय करतो, पुढल्या अजून 2 महिने नाही देतो. परत आम्ही तेच करतो, देव पण तेच करतो आणि आम्ही म्हणतो देवा का माझं असं आहे, का आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही, का आमच्या जीवनामध्ये शांती नाही, का आमची परिस्थिती दुःखाचीच आहे. परिस्थिती आमची दुःखाची यासाठी आहे की आम्ही देवाच्या वचनाला विश्वास योग्य नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाबीला ठिकाणी चांगले बी, चांगली भूमी, चांगली माती, चांगली जमीन ही आहे, परिस्थिती समोर कधी झुकत नाही. एक कट्टर विश्वासू, संकट समस्या शैतानी हमला, त्याच्यासमोर चांगला विश्वासू कधीच झुकत नाही. संकट समस्या आयुष्याचा एक भाग आहे, पण देवाचं वचन आणि त्याचं अनुकरण करणं हा माझा काय निज भाग आहे. तो मी हक्काने निवडलेला आहे, तो तुम्ही निवडलेला पाहिजे, तो तुम्ही निवडलेला पाहिजे. परिस्थिती काही असो, मी माझ्या देवाचं वचनावर चालणं मी कधीही सोडणार नाही. जो बी चांगल्या भूमीवर, जे चांगलं हृदय ज्याचं आहे, ज्याने विश्वासानं देवाचं वचन ग्रहण केलेलं आहे, तो चालत आहे. बायबल काय सांगतो, तो धीराने फळ देत जातो. म्हणजे संकट आलं, समस्या आलं तर त्याला हरवू शकत नाही. संकट समस्या त्याला हरवू शकत नाही. संकट समस्या त्याच्या समोर दिसतील पण त्याला हरवणार नाही. असं नाही की धार्मिकावर संकट येणार नाही, असं नाही की धार्मिक संकटामध्ये अडचणीमध्ये पडणार, येणार, संकट समस्या येणार, पण असं कधीच होणार नाही. तो त्याच्यामध्ये पराजित होईल. तो विजयीच होणार त्याच्यामध्ये. आणि बायबल सांगतो तो पुष्कळ फळ देत जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो पुष्कळ फळ देत जाणार. बायबलमध्ये एक उदाहरण आहे, ज्यावेळेस प्रभूला क्रूसावरती टाकण्यात आलेलं आहे. एका साईडला एक चोर आहे, दुसऱ्या साईडला एक चोर आहे, ती पण क्रूसावरती आहे. एका साईडचा चोर म्हणतो कसा, जर तू देवाचा पुत्र आहे तर तू काय कर, स्वतः वाचून आम्हाला वाचव. दुसरा काय म्हणतो, आपण चोर आहोत, आपण चोऱ्या केल्या, मारा केला, लोकांचं वाटोळं केलं, लोकांना त्रास दिला, त्याची शिक्षा आपण दोघं भोगत आहोत. ही कशाची शिक्षा भोगतो? याने लंगडे चालवले, मुर्दे जिवंत केले, लोकांना उद्धार दिला, लोकांचं चांगलं जे काही चांगलं करा ते सर्व चांगलं याने केलेलं आहे.
जर सर एवढं सगळं चांगलं करून जर याला शिक्षा होते, हा कोणीतरी नीतिमान माणूस आहे, धार्मिक मनुष्य आहे, त्या क्षणाला तो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या क्षणाला प्रभू त्याला काय म्हणतो, तो आज माझ्या बरोबर चुकलो होत असेल. हालेलुया. जे प्रभूविषयी त्याने ऐकलं होतं ते त्यांनी काय केलं, कृतीनं त्या ठिकाणी व्यक्त केलं. तू म्हणला, होय प्रभू, मी विश्वास ठेवत आहे, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहात, जो उद्धार करताय. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या राज्यामध्ये आला, तुम्ही माझी आठवण करा. त्याने विश्वास ठेवलेला कुठं, मरणाच्या दारात टिकला असताना. बायबल काय सांगते, प्रभू त्याला म्हणतो, आज तू माझ्या बरोबर सुखलो करत असेल. पहिला सुखवाशी झालेला, सुखलो की गेला पहिला माणूस चोर आहे. अब्राम नाही, इसाक नाही, याकोब नाही. बायबल सांगतो पहिल्या सुखलोकात गेलेला माणूस एक चोर आहे, ज्यांनी मरणाच्या दारात असताना प्रभूला आपलं जीवन समर्पित केलं. मरणाच्या दारामध्ये प्रभू त्याला काय म्हणतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करलेलं आहे त्याने, काय केलेलं आहे, योग्य वेळी देवाचं वचन ग्रहण केलेलं आहे. योग्य वेळी त्यांनी प्रभूला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. त्याला माहित आहे आता माझ्याकडं कितीच माझ्या आयुष्याचा वेळ आहे मला माहित नाही, मी या क्रूसावर मेल्याशिवाय खाली येत नाही, पण जो उद्धार करताय मी त्याला आपलं जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. त्यांनी तो निर्णय घेतला, खाली उतरायचं जाऊ दे, पण जेव्हा प्रभू तुम्ही या तेव्हा तुम्ही माझी आठवण करा. प्रभू त्याला काय म्हणते, आज तू माझ्या बरोबर कुठं असशील, सुखलोकात असशील. पहिला सुखलोकी गेलेला माणूस एक चोर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने मृत्यूच्या दारात त्याने केलं, आपलं हृदय तयार केलं, देवाचं वचन ग्रहण केलं, देवावर विश्वास ठेवला, आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं. जसं त्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं, त्या क्षणाला तो प्रभूवर कुठे गेला, सुखलोकामध्ये. हालेलुया. म्हणून आपलं हृदय, आपलं जीवन जर देवाच्या वचन ग्रहण करायला तयार नसेल तर पश्चाताप करण्याची गरज आहे. आपल्या पापाची क्षमा मागणं गरजेचं आहे. आणि देवाच्या वचनाप्रमाणे जेवढं जास्त आपण अनुकरण करू तेवढाच जास्त आशीर्वाद देव तुम्हाला मला दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊन आपल्याला